झालं समाधान. ऐकलं? तेव्हा आता गुपचूप इथनं निघा, नाहीतर बाबांना सांगून धक्के देऊन इथनं बाहेर काढायला लागेल. मला इथून घालवताय काय? यांना माहित नाही मी कोण आहे ते. जयंत सर काय करताय? जानू तुला किती त्रास होतोय बघ ना. जयंत सर मला किती त्रास झाला तरी तुम्ही माझ्या जवळ येणार नाही, तुम्ही मला हात नाही लावायचा. काय करताय तुम्ही? सांगितलं ना माझ्या जवळ येऊ नका. जानू थांब बघ, तुला किती त्रास होतोय. जानवी, जानू प्लीज. नाही, मला कितीही त्रास झाला तरी तुम्ही माझ्या जवळ यायचं नाहीये. जानू हे बघ, मला तुझी काळजी वाटते. प्लीज, तुला किती लागलं ते दाखव दे. मला नकोय तुमची हेल्प जयंत सर. मी सांगते तुम्ही माझ्या जवळ येऊ नका. सिद्धिराज ऐका ना, प्लीज प्लीज तुम्ही दार उघडा ना. काहीतरी जानूला झालं असेल, मला खूप काळजी वाटते त्याची. काहीतरी करा आणि दार उघडा प्लीज. ते जयंत, जानवी प्लीज दरवाजापासून लांब उभे राहा. तुम्ही लांब व्हा म्हटलं ना, लांब व्हा. जानू प्लीज डोंट डू दिस. जयंत सर तुम्ही असं का करताय? हे बघा, असं वागू नका. तुम्हाला सांगते ना मी, तुम्ही लांब राहा. जानू, चला. ओ जातोय जाओ. चला तुम्ही. अरे तुम्ही मला असं चला तुम्ही बाहेर. नाही कळलं का? कळलं का? चला तुम्ही. हा चला मला माहित नाही मी कोण आहे ते. हा निघा इथून. चला. अरे असं कसं बोलताय तुम्ही? जातोय. चला हो चला. जातोय म्हटलं ना. तुम्ही जा तुमचं हा, काम करा. हा जा तुम्ही आधी जा. हा. तिथे ड्युटी करा. मला शिकवताय. हो साहेब, अहो काय करताय आणि सिगरेट काय ओढताय? अहो हे हॉस्पिटल आहे ना. हो तुमचं हॉस्पिटल तिकडे आहे. कळलं ना? तिकडे जाऊन ड्युटी करा. तुम्हाला काय कळतं का? निघा इथून. हो ठेवतोय. तिकडे ड्युटी करा. हॅलो, ए ऐका, आपल्या प्लॅनचा पुढचा पार्ट ऍक्टिव्हेट करण्याची वेळ आली आहे. तुम्ही तयारीला लागा. मी आलोच तिथे. हा, फॅक्टरीच्या नावावर ओढताय ना? हं? बघा आता मी काय करतो ते. नाही फॅक्टरीला आतमधून पोखरून टाकलं ना तर नावाचा संतोष दळवी नाही. माझं स्वप्न खरं ठरणार आहे. लक्ष्मी, कशी आहेस ग तू? जा, उठ बरं आता. उठ. असं झोपून राहून कंटाळा नाही का आला तुला? आपल्याला घरी जायचंय की नाही आपल्या? चल उठ बरं. मग मी आलोय ग, तुझा निवास आलाय ग. बघ ना माझ्याकडे. चल डोळे उघड. उठ. अगं अरवी, सावरा स्वतःला. आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करतोय, पण पुढचे 24 तास क्रिटिकल आहेत त्यांच्यासाठी. तुमच्या मनाची तयारी करा. काय म्हणाला तू? मनाची तयारी करा म्हणजे काय डॉक्टर? हे बघा, माझ्या लक्ष्मीला काही होणार नाहीये. इथनं सुखरूप घरी येणार आहे. काही होणार नाहीये लक्ष्मी. ओके नाही का लक्ष्मी? हे लक्ष्मी, तू डॉक्टरांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. हा, काही होणार नाहीये तुला. चल उठ बरं. उठ. शांत व्हा.
लक्ष्मी तेच ना ग. लक्ष्मी ऐक ना ग माझं. चल ना उठ उठ बरं उठ उठ. बाबा लक्ष्मी थांब जरा. हरीश असा का चेहरा झालाय तुझा? तू काय मला आधार द्यायचा प्रयत्न करतोयस? काही गरज नाही कोणाच्या आधाराची मला. लक्ष्मी चल बरं उठ. लक्ष्मी अगं असं काय करतेस? ऐका ना, हा. मला असं वाटतंय आपण बाहेर थांबायला हवं. डॉक्टरांना पुढची प्रोसिजर करू दे. वीणा तुला जायचं ना बाहेर? तू तुम्हाला सगळ्यांना बाहेर जायचं. जा सगळे बाहेर जा. मी इथेच थांबणार आहे. थांबा. ए लक्ष्मी मामा चला ना तू प्लीज प्लीज चला ना. अरे कळत नाही का तुला? एकदा सांगितलं ते. जा तुम्ही लोक. ए लक्ष्मी तू बरं चल. अगं असं काय करतेस? मी तुला बेडवर झोपलेलं नाही ना पाहू शकत ग मी. तू म्हणतेस ना की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे, तू माझ्याकरता काही वाटेल ते करशील म्हणतेस ना तू. मग चल आता मी सांगतोय की नाही. ऐक ना बस. हां ऐक बस. चल उठ लवकर. उठ ना. चल घरी जायचं ना आपल्याला. उठ बरं. लक्ष्मी जर तू माझं काही ऐकलं नाहीस ना, नाही ना उठलीस तर खरंच सांगतो मी यापुढे तुझ्याशी कधीही बोलणार नाही. बाबा काय झालं? ते अचानक गप्प का झालात तुम्ही? लक्ष्मीने बोट हलवली आता. तिच्या बोटांची हालचाल जाणवली मला. आता आता हलवली तिने बोट. सिस्टर हे बघा आता माझ्या लक्ष्मीच्या बोटांची हालचाल झाली. हो बाबा आई शुद्धीवर नाहीये मग हालचाल कशी होईल? हरीश तुला सांगितलं कळत नाही का? अरे मला जाणवली लक्ष्मीच्या बोटांची हालचाल. कशी हालचाल होईल म्हणजे काय? गप्पा बसा. लक्ष्मी ते बघ ना, ते कोणी ऐकत नाही येत ग माझं. हा माझ्यावर विश्वासच ठेवत नाही येत कोणी. तू 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 असं कर बरं. परत एकदा बोट हलव. हा लक्ष्मी सगळ्यांना कळू दे ना की तो भास नव्हता झाला मला. खरंच तू बोट हलव. हलव ना बोट हलव. बाबा ते भास होतोय का? काही काय बोलतेस? भास झाला म्हणून? आता मी सांगतोय ना मला जाणवली हालचाल लक्ष्मीच्या बोटांची आणि भास कसला झाला. लक्ष्मी ऐकतेस ना तू? अगं कोणी माझ्यावर विश्वासच ठेवत नाहीये. मी सांगतोय की तू बोटांची हालचाल केलीस. तू तू असं कर. एकदा परत बोटांची हालचाल कर. लक्ष्मी आई अरे आई अन्न जागते. आई थांबा मी डॉक्टरांना लगेच बोलवते. प्लीज प्लीज. डॉक्टर लक्ष्मी माहित होतं मला. खात्री होती माझी तुला काहीही होणार नाही. बरी होणार आहेस तू. अगं तरी तू मला सोडून जाऊच शकत नाहीस लक्ष्मी. तुम्ही सगळे बाहेर थांबा. मला पेशंटला चेक करायचं आहे. असं घे. सर प्लीज पेशंट चेक करताना कुणीही थांबू नये. अशामुळे त्याच्यावर परिणाम होतो. प्लीज बाहेर थांबा. नाही डॉक्टर साहेब मी नाही जाणार इथनं. मला माझ्या लक्ष्मीजवळ थांबायचं. प्लीज जा. एकटा थांबलो तर काय हरकत आहे? बाबा चला ना, त्यांना त्यांची ट्रीटमेंट करू दे ना. आपण बाहेर थांबूयात ना. बाबा मला वाटतं आपण बाहेर जायला हवं. या